कशाचाही वापर न करता असे पांढरे शुभ्र चिप्स कसे करायचे ते आज बघणार आहोत. नमस्कार, मी सुधाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी 5 किलो बटाटे घेतले. हे बटाटे स्वच्छ धुवून 1-2 तास पाण्यात तसंच ठेवून द्यायचं. नंतर बटाट्यावरची साल काढून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे सर्व बटाट्यावरची साल काढून घ्यायचं आपण. हे साल काढलेले बटाटे आपण पाण्यातच ठेवायचे. अशा प्रकारे सर्व बटाट्यावरची साल काढून झाली आहे. आता चिप्सच्या किसणीने सर्व चिप्स करून घ्यायचे. बटाट्याचे चिप्स करत असताना मध्यम करायचं. जास्त पातळही नाही करायचे आणि जास्त जाडसरही नाही ठेवायचे. हे बघा, अशा प्रकारे सर्व चिप्स आपण करून घेऊ. एक काळजी घ्यायचं, सर्व चिप्स आपल्याला पाण्यातच खिसायचे आहेत, म्हणजे आपले चिप्स पांढरे शुभ्र होतील. हे बघा, अशा प्रकारे हे सर्व चिप्स करून झाले. ह्या चिप्सला कमीत कमी आपल्याला 3 ते 4 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. हे बघा, अशा प्रकारे पाणी चांगलं नितळ दिसेपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. याच्यामुळे आपले चिप्स पांढरे शुभ्र होतात. हे बघा, चांगलं पाणी नितळ दिसेपर्यंत आपल्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने आपल्याला चिप्स धुवून घ्यायचं आहे. हे बघा, असं नितळ पाणी दिसेपर्यंत. किती स्वच्छ पाणी दिसते. आता काय करायचं, एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं. त्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून आदन येऊ द्यायचं पाण्याला. हे बघा, अशा प्रकारे आता यामध्ये सर्व चिप्स टाकून द्यायचे. चिप्स टाकून चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला. चांगलं उकळलं पाणी की गॅस बंद करायचा. 5 मिनिट तसंच वाफलू द्यायचं. नंतर एका चाळणीमध्ये आपले उकडलेले चिप्स काढून घ्यायचे सगळे आणि सुती कापडावर उन्हात वाळू घालायचीत. हे बघा, अशा प्रकारे कडक उन्हामध्ये चिप्स वाळले की एका टोपल्यात भरून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे एका टोपल्यात भरून घ्यायचं आणि तुम्हाला लगेच तळून पण दाखवते कसे होते ते. हे बघा, किती पांढरे शुभ्र चिप्स आपले
तयार झालेले आहेत. फक्त एक गोष्ट काळजी न करायची, चिप्स पाण्यातच खिसायचे आणि त्या चिप्सला 3 ते 4 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं, पाणी नितळ दिशेपर्यंत. दुसरं तुम्हाला काहीच वापरायची गरज नाही. कोण कोण तुरटीचा वापर करतात, आपण तसं काही नाही करत. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.